नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज होळीचा दिवस आहे आणि आज आपण आपल्या शेतामध्ये आलो आहोत आणि खूपच धमाल अशी आज पार्टी होणार आहे. कारण होळीचा सण आणि आज सुट्टी सोबतच असं लखलखतं ऊन आणि त्याच्यामध्ये आम्ही थांबलो आहे एका थंड झाडाच्या सावलीच्या सानिध्यामध्ये. आज आम्ही मित्रांनो मटण घेतलेलं आहे. ताजं आणि खूपच चांगलं असं मटण आज आपल्याला भेटलं होतं आणि सकाळी आपण 10-9:30 वाजता ते मटण घेऊन लवकरच शेतामध्ये आलो. शेतामध्ये बाबा आणि खाडे सर हे लवकर गेले होते. चूल पेटवलेली होती आणि त्यांनी मटणाला उकडायला सुरुवात केली. तोपर्यंत आम्ही मागून जाऊन पोहोचलो. मित्रांनो, खूपच असं ऊन अंगाला झोमत आहे. यंदाचा उन्हाळा खूपच जास्त येणार आहे असं वाटत आहे मित्रांनो. तरी शेतामध्ये फळबाग जगवलेली होती. पाण्याची उत्तम अशी व्यवस्था आहे शेतामध्ये. बघू शकता, घरचं वाटण आम्ही आणलं होतं. सोबतच कोशिंबीर आणि अद्रक याचं मिक्स होतं. तिखट, हळद आणि कोशिंबीर अशी सगळे आम्ही लागणारं जे मटेरियल आहे ते गोळा केलेला होता. थंडीशी हवा सुटलेली होती आणि सोबतच उंचा तडाखा पण वाढला होता. अशामध्ये आम्ही आपली जी चूल आहे, चुलीवर आपलं मटण शिजवायला सुरुवात केली. सगळ्यात आधी जे आपण कालवण आणलेलं होतं ते कडक अशा तेलमध्ये टाकलं आणि त्याला मिक्स करायला सुरुवात केली. लहान भाऊ पण बाबांना मदत करत होता. खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकलं आणि त्याच्यानंतर आपण जे आपलं कोशिंबीर आणि लसण आहे याचं मिक्स आपण याच्यामध्ये टाकलं. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आपण टाकलेल्या होत्या मिक्स करून. त्याला चांगल्या प्रकारे आपण परतून घेत होतो. आणि मित्रांनो, आपली जानी पण सोबत आलेली आहे शेतामध्ये. तिला पण उत्सुकता वाढली होती की कधी भाजी बनते आणि मला खायला भेटेल. तर बघू शकता, उन्हामध्ये लाकड्या पण चांगल्या प्रकारे सुकलेल्या होत्या, तर त्याच्यामुळे चूल चांगली पेटत होती. वारा पण खूप वाहत आहे, तर आपलं कालवण लवकरच बनणार होतं मित्रांनो. मस्त जल गया आग ज्यादा होईल. सुहाना ग्रेव्ही पण आपण त्याच्यामध्ये टाकली. ग्रेव्ही आहे क्या डाल दो पूरी. सोबतच मिरची आणि जे गरम मसाले पण आणलेले होते ते पण आपण त्याच्यामध्ये टाकले आणि थोडं त्याला मिक्स करायला सुरुवात केली. चुलीची आच आम्ही थोडी मंद केली, ज्याच्यामुळे ते करपणार नाही आणि चांगल्या प्रकारे त्याला आपण मिक्स करायला लागलो. हिरवी कोशिंबीर आपण त्याच्यावर टाकली आहे. घर पे पानी पिलाया, पानी भी नहीं पी उसने. आता आपण त्या मिक्सचरमध्ये जे पीस होते मटणाचे ते टाकले, जेणेकरून ते जे मसाले आहे त्याचा स्वाद त्या पिसांना लागणार. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे सूप आहे ते टाकणार होतो. ते सगळे पीस आपण काढून घेतले आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायला सुरुवात केली. ते सगळे आपण चांगल्या प्रकारे परतून घेतले आणि थोडा वेळ त्यांना वाफेवर ठेवून दिलं मित्रांनो. बघू शकता, खूपच झणझणीत असं आपलं कालवण बनणार. बघू शकता, आता आपण जे सूप होतं ते पण त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि आमच्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये पाणी पण ॲड केलं आहे. यंदाची ग्रेव्ही जरा आम्ही घट्ट बनवणार होतो, तर त्याच्यामुळे पाणी थोडं कमीच घेतलं होतं. खूपच सुंदर असं वातावरण आहे. बघू शकता, या झाडाच्या खाली आम्ही बसलो होतो आणि आपली चूल पेटवलेली होती. पाण्याची सोय पण उत्तम आहे खाडेसरांच्या शेतामध्ये. आता शेवटी आपली जे कालवण आहे ते रेडी झालं. चुलीवरून आपण ते खाली घेतलं आणि सगळ्यांची ताटं, म्हणजे आम्ही जे पात्रवाडी आणली होती आणि दोन्ही आणले होते ते त्याच्यामध्ये घ्यायला सुरुवात केली. बघू शकता, रस्सा खूपच चांगला आणि लाल झालेला आहे, झणझणीत झालेला आहे. सगळे लोकांनी त्याचा आस्वाद घेतला. खूपच चांगलं आणि स्वादिष्ट असा हा आजचा कार्यक्रम झालेला आहे. बघू शकता, जानीला पण आम्ही दिलं तर तिला थोडं तिखट झालं,
बाकी मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की कळवा.